ज्ञानेश्वरांना ज्ञानाचे ईश्वर असं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या पसायदांमध्ये त्यांनी जो सुखाचा संसार वर्णित केलेला आहे तो जोपर्यंत घटित होणार नाही तोपर्यंत त्यांची भविष्यवाणी खरी ठरणार नाही. आता ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे ईश्वर, त्यांना भविष्य भूत वर्तमान सगळं ज्ञात होतं आणि त्यांनी ही जी वाणी केलेली आहे की ज्याच्यामध्ये अनेक असे लोक जे पियुषांचे आर्णव म्हणजे अमृताचे समुद्राचे समुद्र, ज्यांच्यामधून अमृत समुद्रासारखा समावलेला आहे आणि अशी अरण्ये जी कल्पतरूंची अरण्येच्या अरण्ये तुम्ही चला स्वधर्मावरती म्हटलेलं आहे की स्वधर्माचा सूर्य हा प्रकाशला पाहिजे. हे सगळी जी भाकित आहेत ती आज सिद्ध करायला पाहिजेत आणि होणार. ज्ञानेश्वरांचे आमच्यावर अत्यंत उपकार आहेत. खडतर आयुष्य काढून सर्वांचा छळ सहन करून ह्या महाराष्ट्रात त्यांनी जे बीजारोपण केलं आहे त्याचीच फळं आज मी बघत आहे. पण ते नुसतं काव्य किंवा मनोरंजन नाही, तो यथार्थ आणि त्या यथार्थाला पूर्णपणे साकार करणे फक्त सहयोगाला प्राप्त आहे. दुसरा कोणताच मार्ग मला समजत नाही. संबंध पसायदान म्हणजे सहयोगाचं वर्णन आहे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर.